जमीन म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग, यास भूमी असंही म्हटलं जातं. ती सर्व प्राणी मात्रांचा आसरा आहे. या जमिनीतून वर्षानुवर्ष शेतकरी विविध पिकं घेत आला आहे. पूर्वीच्या काळात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ जमिनीत जास्त टाकले जायचे. त्यामुळे तिचा पोत टिकण्यास आपोआप मदत व्हायची. देशाची लोकसंख्या वाढल्यामुळे अन्नधान्याची गरज वाढू लागली. शेतामधून अधिक उत्पादन वाढवण्याकडे कल वाढत गेला. अधिक उत्पादन देणाऱ्या तसंच संकरित वाणाचा वापर वाढला. रासायनिक खतं, कीटकनाशकांचा वापर वाढला. परिणामी जमिनीचं आरोग्य संकटात आलं. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. माती तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पाऊस आणि पाण्याचा प्रवाह अशा विविध गोष्टींचा परिणाम खडकांवर झाला. खडकांची झीज होऊन माती तयार झाली. या मातीमध्ये मृत प्राण्यांचे अवशेष, प्राण्यांची विष्ठा, कुजलेल्या वनस्पतींचे अवशेष असतात. म्हणजे सेंद्रिय पदार्थ आणि खनिज पदार्थ अशा दोन प्रकारच्या पदार्थांनी माती बनते आणि अनेक मातीचे कण मिळून जमीन तयार होते. नैसर्गिकरित्या तयार झालेली ही जमीन मनुष्य शेती करण्यासाठी वापरतो. तिच्यातून चांगलं पीक यावं म्हणून या जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवायला हवं. जमिनीमध्ये असंख्य जीवजंतूंचं वास्तव्य असतं. त्यांचं तिथे पोषण होतं. ते तिथे वाढतात. त्यांचं पुनरुज्जीवन होतं. अशा जमिनीतून पिकांना पोषक अन्नद्रव्य मिळतात. परंतु आज शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या खतांच्या अतिवापरामुळे या जैविक घटकांचा ऱ्हास होत आहे, असं कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील मृदविज्ञान आणि कृषी रसायन विभागाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर अतिश पाटील म्हणतात. नमस्कार शेतकरी बंधूंनो, सुपीक जमीन ही निसर्गाची एक महत्त्वाची देणगी आहे. तिचे जतन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. स्वतंत्र भारतामध्ये 1960च्या दशकामध्ये अन्नधान्याचा तुटवडा जास्त प्रमाणामध्ये जाणवू लागला. त्याच्यावर उपाययोजना म्हणून भारतामध्ये कृषी शास्त्रज्ञांनी हरित क्रांतीची सुरुवात केली. हरित क्रांतीमध्ये महत्त्वाचे 4 घटक होते: संकरित बियाणे, रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशके, पाण्याचे नियोजन व यांत्रिकीकरणाचे. याच्या माध्यमातून कृषी क्रांती भारतामध्ये घडली व भारत हा अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. परंतु मागच्या 20 वर्षांमध्ये अशास्त्रीयदृष्ट्या ह्या ज्या काही कृषी निविष्ठा आहेत त्याच्या वापरामुळे व शेतीमध्ये रासायनिक खतं असतील, पाण्याचा अनिर्बंध वापरामुळे जमिनीच्या आरोग्याचं अतोनात असे बिघाड झालेला आहे. जमिनीचे आरोग्य पूर्णपणे खालावलेले आहे. त्याच्यासाठी सध्या काळाची गरज आहे ती जमिनीचे आरोग्य संवर्धन करणे व भावी पिढ्यांसाठी आपली जमीन निरोगी कशी राहील याची दक्षता घेणे. जमीन व माती याच्यामध्ये मूलभूत असा फरक आहे. तो फरक जास्त आपल्याला जाणवत नाही, परंतु जमीन ही एक 2 आयाम संकल्पना आहे. त्याच्यामध्ये लांबी व रुंदी ह्या गोष्टीचा विचार केला जातो. जमिनीमध्ये कृषी, वन, बांधकाम इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. तर मातीला 3 आयाम असतात: लांबी, रुंदी व खोली. खोली ज्या ठिकाणी असते त्याच ठिकाणी आपण शेती करू शकतो. त्यामुळे शेतीच्या दृष्टिकोनातून आपल्याला माती ही सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मातीमध्ये 4 महत्त्वाचे घटक असतात. ते म्हणजे मातीचं कोणताही आदर्श मातीचा नमुना आपण घेतो त्याच्यामध्ये 45% भाग हा खनिज पदार्थांचा असतो, 5% भाग हा सेंद्रिय पदार्थांचा असतो, त्याच्यामध्ये 25% पाणी व 25% हवा असते. या 4 घटकांच्या आधारेच एक आदर्श मातीचा नमुना असतो. ते जर सर्व घटकांचं प्रमाण योग्य असेल तरच आपल्या जमिनीमध्ये भरघोस उत्पन्न येतं. जमिनीची सुपीकता ही सेंद्रिय कर्बाच्या मूल्याद्वारे ठरवली जाते. जैविक सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या वरच्या थरात असलेल्या जीवाणू आणि विविध कीटकांच्या माध्यमात कार्यरत असतो. हे उपयोगी जीव सेंद्रिय घटकांमध्ये असलेली सर्व मूल्यद्रव्य विघटन क्रियेमधून वनस्पतींच्या मुळांना उपलब्ध करून देतात. मात्र रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे या कार्यात खंड पडतो आणि जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होतं. आणि हा सध्या कृषी क्षेत्रासाठी संवेदनशील विषय आहे. मातीचे भौतिक गुणधर्म, कणांची रचना, घनता, पाण्याचं शोषण, वहन तसंच मुळांभोवती हवा खेळती राहण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण योग्य प्रमाणात असावं लागतं. यासाठी शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत यांचा वापर शेतात जास्तीत जास्त करायला हवा, असं डॉक्टर पाटील म्हणतात. शेतीच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा जमीन आरोग्याचा विचार करतो त्यावेळी सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे
भरघोस पीक उत्पन्नासाठी पिकाला आवश्यक असणाऱ्या पोषक अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याची क्षमता म्हणजे जमिनीचे आरोग्य. जमिनीच्या आरोग्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी येतात, त्याचे भौतिक गुणधर्म, जैविक गुणधर्म व रासायनिक गुणधर्म. त्याचबरोबर पर्यावरणाचं संवर्धन, शुद्ध हवा, शुद्ध पाणी व आपल्या भविष्य पिढीसाठी अन्नधान्य सुरक्षित करणे ह्या गोष्टीसुद्धा जमीन आरोग्याचा मूलभूत घटक आहेत. 20 वर्षापूर्वी जेव्हा आपण जमिनीची मशागत करत होतो त्यावेळी बैल नांगराच्या पाठीमागे असेल किंवा ट्रॅक्टरच्या पाठीमागे असेल आपल्याला असंख्य पक्षी आपल्या शेतामध्ये बसलेले दिसायचे. पक्षी ते कीटक वेचत असणारे दिसायचे. तेच सजीव जमिनीचं लक्षण होतं. परंतु जर आता शेतामध्ये आपण नांगरट केली, शेतामधली काही ट्रॅक्टरच्या साहाय्याने जर काम केली तर आपल्याला आपल्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षी, मग तो बगळा असेल किंवा इतर पक्षी असतील, ते आपल्याला पाहायला मिळत नाहीत. याचाच अर्थ की आपल्या जमिनीमधून जो जैविक घटक आहे त्या जैविक घटकाचा प्रचंड प्रमाणामध्ये ह्रास झालेला आहे. व जैविक घटक हा असा घटक आहे की जो रासायनिक व भौतिक गुणधर्मांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करतो. अन्नद्रव्यांची पिकाला उपलब्ध करून देण्यामध्ये जैविक जे सूक्ष्म जीवाणू असतात त्याचा फार मोठा रोल असतो व तोच जैविक घटक आपल्या जमिनीमधून दिवसेंदिवस नाहीसा होत चालला आहे. आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे अनिर्बंध रासायनिक खतांचा वापर व पाण्याचा अतिवापर. माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्रोत आहे. आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिकांचा पाया माती आहे. जैवविविधता टिकून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. हे कायम राखण्यासाठी रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार करायला हवा. माती परीक्षण म्हणजे शेत जमिनीतील अंगभूत रसायनं आणि जैविक घटकांचं विश्लेषण. याद्वारे शेतात कोणतं पीक घ्यावं हे नक्की करता येतं. पिकांना द्यायच्या खतांची मात्रा ठरवता येते आणि त्यामुळे गैरवाजवी खतं देण्यावर नियंत्रण येतं. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खतं, कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे मातीची गुणवत्ता कमी होते. माती परीक्षणामुळे पीक पोषक तत्वाची किती मात्रा शेताच्या मातीत आहे हे कळतं. या माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यायचा याविषयी डॉक्टर अतिश पाटील सांगतात. तर शेतकरी बंधूंनो, जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी, जमिनीचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी व अन्नधान्याच्या सुरक्षेसाठी प्रत्येकानं आपल्या जमिनीचा माती परीक्षण करणे गरजेचे आहे. आपल्या जमिनीतून आपल्याला जेव्हा मातीचा नमुना गोळा करायचा असतो त्यावेळी काही महत्त्वपूर्ण गोष्टींची आपल्याला दक्षता इथं घ्यायला हवी. जसं की आपण जेव्हा मातीचा नमुना गोळा करणार आहोत तर त्या नमुन्याची जागा ही आपल्या बांधाच्या जवळ असायला नको, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की ज्या ठिकाणी आपण रासायनिक खतांच्या बॅगा ठेवतो किंवा ज्या ठिकाणी आपण शेणखताचा ढीग लावतो अशा ठिकाणी सुद्धा आपण मातीचा नमुना घ्यायला नको, कारण अशा मातीच्या नमुन्यामध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये दाखवू शकतं. ज्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये ज्या ठिकाणी पाणी साचतं, जिथं सकल भाग आहे ह्या भागामधून सुद्धा आपण मातीचा नमुना घ्यायला नको. मातीचा नमुना जेव्हा आपण घेऊ त्यावेळी तो नमुना गोळा करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारच्या रासायनिक पिशव्या असतील किंवा कृषीमध्ये आपण वापरत असलेले विविध कीटकनाशकं असतील तर त्याच्या कुठल्याही प्रकारच्या पिशव्या आपण त्या नमुना गोळा करण्यासाठी वापरायला नकोत. मातीचा नमुना घेताना आपण ज्या ठिकाणी आपण जनावरे बांधतो ती जागा सुद्धा मातीचा नमुना घेण्यासाठी योग्य नाही. आपलं ज्या ठिकाणी शेतामध्ये शेड असतं त्याच्यासुद्धा जवळ आपण मातीचा नमुना घ्यायला नको. तर एकंदरीतच मातीचा नमुना 1 हेक्टर क्षेत्रामधून आपण घेणे अपेक्षित आहे व 1 हेक्टर किंवा 1 एकर क्षेत्रामधून सुद्धा आपण मातीचा नमुना घेऊ शकतो. मातीचा नमुना घेण्यापूर्वी आपल्याला आपली जमिनीचं प्रथम निरीक्षण करायला हवं. जसं की आपल्या जमिनीमध्ये कोणत्या बाजूला उतार जास्त आहे, जमिनीमध्ये रंग कोणत्या बाजूला बदलतो, म्हणजे काही ठिकाणी आपली जमीन ही जास्त काळ्या रंगाची असते, काही ठिकाणी जमिनीचा रंग हा थोडा भुरकट पिवळ्या रंगाचा असतो, काही ठिकाणी जमीन थोडी पांढऱ्या रंगाची असते. तर अशा प्रकारे रंगावरून आपण मातीचं वेगवेगळ्या प्रकारे विभागणी केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या जमिनीची सुद्धा खोलीच्या अनुषंगाने सुद्धा आपण विभागणी केली पाहिजे. काही ठिकाणी जमीन उथळ असते, काही ठिकाणी मध्यम खोल असते, तर काही ठिकाणी अति खोल असते. तर अशा प्रकारे आपण आपल्या पूर्ण प्रक्षेत्राचं वेगवेगळ्या रंग असेल, खोली असेल, पाणी धरून ठेवण्याची क्षमता असेल, बांध असेल, शेड असेल, अशा ह्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्या जमिनीचं 3 ते 4 प्रकारे वर्गीकरण केलं पाहिजे.
खतांचा असमतोल वापर असाच होत राहिला तर भविष्यात जमिनीचं आरोग्य बिघडणं आणि सुपीकता कमी होऊन पिकांची उत्पादकता घटेल. निकृष्ट दर्जाची जमीन पुढच्या पिढीस हस्तांतरित होईल. यासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या जमिनीचं माती परीक्षण करून तपासणी अहवालानुसार खतांचा वापर करावा. यासाठी मातीचा नमुना काळजीपूर्वक काढावा. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी तिचं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने माती परीक्षण करायला हवं. पण परीक्षणासाठी मातीचा नमुना शास्त्रशुद्ध पद्धतीने घ्यायला हवा. कोणत्याही ऋतूमधलं पिकांचं उत्पादन हे मातीच्या सुपीकतेवर अवलंबून असतं. मातीची काळजी न घेता फक्त खतांवर अमाप खर्च केला तरी शेतीचं उत्पन्न वाढवणं खूप कठीण आहे. असाच अनुभव धुळे जिल्ह्यातील तालुका सिंदखेडा येथील शेतकरी श्रीराम पाटील यांना येत होता. पण आपल्याला माती परीक्षणाचा सल्ला मिळाला आणि खतांवरचा खर्च कमी होऊन उत्पन्नात दुप्पट वाढ झाली असं ते म्हणतात. नमस्कार, मी श्रीराम शंकर पाटील, मुक्काम चौगाव, तालुका सिंदखेडा, जिल्हा धुळे येथील शेतकरी आहे. मी या अनेक वर्षापासून शेती करत आहे. शेती ही अगदी नापीक झाल्यामुळे त्या शेतीचा शोध लावण्यासाठी मी कृषी विद्यापीठ रावरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या शास्त्रज्ञाशी पाटील साहेब यांच्याशी जुळल्यानंतर मला पाटील साहेबांनी माती परीक्षणाविषयी सल्ला दिला. मी त्या जमिनीचं माती परीक्षण, कारण जमिनीचं आरोग्य जर चांगलं असेल तर चांगल्या प्रकारे उत्पादन येऊ शकतं, पण जमिनीचं आरोग्य जर बिघडलं तर जमिनीत उत्पादन येऊ शकत नाही. त्यासाठी सरांनी मला मातीचे नमुने कसे घ्यायचे हे त्यांनी माहिती दिली आणि मी त्या नमुने शेतात जाऊन सर्व सांगितल्याप्रमाणे जिथं गोठा असेल, कुठे मातीचं खत लागलेलं असेल किंवा बांधापासून 5 मीटर मध्ये असे झिगझॅग पद्धतीने खड्डे खंदून यू आकाराचा खड्डा खंदून तिथून मातीचे नमुने गोळा केले. ते अगदी एकत्र करून त्यांना अगदी पोळीसारखे किंवा भाकरीसारखे गोल करून त्याला एक फुली मारली आणि समोरासमोरील कोण घेतले. ते एकत्र करून असे एक अर्धा किलो राहिल्यानंतर एक कापडी पिशवी घेतली. त्या कापडी पिशवीमध्ये ते नमुने भरल्यानंतर त्या नमुन्यामध्ये संपूर्ण माझे शेतकऱ्याचे नाव, गट नंबर, घेतलेले पिकं आणि घ्यायचे राहिलेले पिकं याविषयी माहिती घेऊन त्या पिशवी कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्याकडे पाठवल्यानंतर मला त्यांनी 2 दिवसामध्ये मातीच्या नमुन्याचे सर्व परीक्षण करून माती नमुना परीक्षण पत्र जे आहे 5 डिसेंबर रोजी जे माती परीक्षण दिवस होता त्या दिवशी मला त्यांनी ते माहिती पत्रक दिल्यानंतर मला त्या मातीमध्ये एकूण जमिनीला 16 घटक लागतात. त्या 16 घटकापैकी जमिनीला किती घटक कमी आहेत ते त्याच्यामध्ये त्या तक्त्यामध्ये दिल्यानंतर मला त्याप्रमाणे खताचं नियोजन किंवा पेरणीचं नियोजन केल्यानंतर मला त्याच्यापासून खताची बचत झाली आणि पैशाची बचत झाली. मला कृषी विज्ञान केंद्राने संपूर्ण माहिती दिल्यानंतर माझं उत्पन्न दुपटीने वाढलं आणि त्यामुळे माझा पैशाची बचत झाली, खताची बचत झाली आणि उत्पन्न वाढलं. प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करून आपल्या शेतीचे सर्व 2 हंगाम असतात, एक रब्बी हंगाम आणि एक खरीप हंगाम. दोन्ही हंगामामध्ये जर वेळ असेल तर दोघे हंगामामध्ये माती परीक्षण करणं, नसेल तर दरवर्षी एका वर्षाआड जर मातीचे परीक्षण केलं तर नक्की त्याच्यात बचत होऊ शकते, उत्पादन वाढू शकते. असे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केलं तर नक्की शेतकऱ्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे वाढून शेतकरी विकास होईल, आपला देशाचा विकास होईल. मातीचे भौतिक गुणधर्म, कणांची रचना, घनता, पाण्याचं शोषण, वहन तसंच मुळांभोवती हवा खेळती राहण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण योग्य प्रमाणात असावं लागतं. यासाठी शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत यांचा वापर शेतात जास्तीत जास्त करायला हवा असं डॉक्टर पाटील म्हणतात. शेतकरी बंधूंनो, ज्या जमिनीमध्ये आपल्याला पीक घ्यायचं आहे त्या जमिनीमध्ये एक प्रातिनिधिक मातीचा नमुना घेणे व त्या नमुन्याचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माचं प्रयोगशाळेमध्ये परीक्षण करणे यालाच आपण माती परीक्षण असे म्हणतो. माती परीक्षण हे महत्त्वाचे आहे, कारण माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये असणारे जे काही आवश्यक 17 अन्नद्रव्ये आहेत तर ते किती प्रमाणामध्ये आहेत, ते कमी आहेत
जास्त आहेत की याचा आपल्याला त्या मृदा आरोग्य पत्रिकेवरून समजतं व त्या अनुषंगाने आपण आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खतं किती टाकायची, सेंद्रिय खतं किती टाकायची व त्याचबरोबर जैविक संवर्धक किंवा जैविक खतं जी आहेत त्याचं प्रमाण किती असावं याचा एकंदरीत आपल्याला अंदाज येतो. त्या अनुषंगाने आपण आपल्या जमिनीचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करू शकतो. बिघडलेले जमिनीचे आरोग्य आपल्याला सुस्थितीमध्ये जर आणायचे असेल तर जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये टाकण्याचे नितांत आवश्यक आहे. सेंद्रिय पदार्थांमध्ये किंवा सेंद्रिय खतांमध्ये प्रामुख्याने भर खते, उदाहरणार्थ शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर जोर खते सुद्धा आपण जमिनीला टाकू शकतो. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या पेंड, उदाहरणार्थ भुईमुग पेंड, सरकी पेंड, मासळीचे खत व हाडांचा चोरा इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर आपण आपल्या जमिनीमध्ये हिरवळीचे खत घेणे सुद्धा नितांत आवश्यक आहे. माती परीक्षणाविना अयोग्य प्रकारची आणि अयोग्य प्रमाणात खत दिल्यास पिकांचं फार मोठं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागतं. यासाठी वेळोवेळी माती परीक्षण करणं गरजेचं आहे. हे माती परीक्षण कृषी प्रयोगशाळेद्वारे केलं जातं. शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे मातीचा नमुना जर आपल्याला घ्यायचा असेल तर तो उन्हाळ्यामध्ये एप्रिल ते मे महिन्यामध्ये घेणं अपेक्षित आहे. आणि जेव्हा आपण मातीचा नमुना घेतो त्यावेळी आपल्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं पीक नसतं आणि मातीचा नमुना घेण्याच्या पूर्वी निदान 1 ते 1.5 महिना कोणत्याही प्रकारचे रासायनिक खतं त्या जमिनीमध्ये टाकलेली नसू नयेत, जेणेकरून आपण मातीचा नमुना घेतल्यानंतर पुढे खरीप हंगामामध्ये आपल्याला त्या अनुषंगाने अन्नद्रव्यांचं व्यवस्थापनासंदर्भात नियोजन करणं सोयीचं होतं. आता आपण मातीचा नमुना कसा घ्यावा, कोणकोणते उपाययोजना घेणं अपेक्षित आहे या संदर्भात आपण प्रात्यक्षिक या ठिकाणी प्रात्यक्षिक बघूया. मातीचा नमुना घेताना एका एकरमधून आपण 7 ते 8 ठिकाणाहून मातीचा वेगवेगळे खड्डे काढायला हवेत. त्या खड्ड्याची लांबी, रुंदी व खोली ही 30 सेंटीमीटर एवढी असते. तो खड्डा व्ही आकाराचा असावा व खड्डा केल्यानंतर आपण जी बाजू असतात त्या बाजूवरून जी खड्ड्यामधली जी माती आहे ती सर्व माती आपण खड्ड्यातून बाहेर काढू. आपल्याला माती मिळते. तर अशा प्रकारे माती आपण आपल्या क्षेत्रातून 7 ते 8 ठिकाणाहून गोळा करायची व ती आपल्याला एका स्वच्छ गोणपाटावरती अंतरायची. जेव्हा आपण 8 ते 9 ठिकाणाहून माती गोळा करतो तर ती जवळपास 4 ते 5 किलो तिचं वजन होतं. ती माती गोळा केल्यानंतर आपण भाकरी किंवा चपातीच्या आकाराप्रमाणे ती अशी गोल करून आपल्या गोणपाटावरती अंतरायची. ती अंतरल्यानंतर आपण अधिक चिन्ह त्याच्यामध्ये काढायचं. अशा प्रकारे याचे 4 भाग करायचे. हे 4 भाग केल्यानंतर 2 विरुद्ध बाजूला असणारे जे भाग आहेत ते आपण त्याच्यामधून काढून टाकायचे. तर इथं आपण पाहू शकतो की आपण ह्याच्यातले 2 भाग हे काढून टाकलेले आहेत. पुन्हा हे 2 भाग आपण एकजीव करायचे. हे भाग एकजीव केल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये अधिक आकार करायचा व सर्वप्रथम आपण ज्या बाजूची माती बाहेर काढून टाकलेली आहे आता ती बाजू आत ठेवायची आणि त्याच्या विरुद्ध बाजूची माती बाहेर काढून टाकायची. तर अशा प्रकारे पुन्हा आपण ही माती एकत्र करायची. ही माती एकत्र करताना आपल्याला जोपर्यंत 1 ते अर्धा किलो माती मिळत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया आपण करत राहायची. ही प्रक्रिया करत असताना त्या मातीमध्ये असणारे दगड, धोंडे किंवा जे काही काळी कचरा असेल त्या सर्व गोष्टी आपण त्याच्यातून बाहेर काढून टाकायच्या. अशा प्रकारे आपल्याला शेवटी जवळपास 1 ते अर्धा किलो माती आपल्याला ह्या ठिकाणी मिळते. ही माती सुकलेली असावी. त्याच्यामध्ये जर ओलसरपणा असेल तर त्याच्यामध्ये असलेला काळी कचरा
ह्या सर्व गोष्टी आपण काढून टाकायच्या. ती जर माती ओली असेल तर ती माती आपण सावलीमध्ये सुकवायची व ती सुकवल्यानंतर आपण स्वच्छ अशा कापडी पिशवीमध्ये ती माती अर्धा ते 1 किलो भरून घ्यायची. या कापडी पिशवीमध्ये भरून घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याच्याबरोबर एक प्रपत्र त्या पिशवीमध्ये ठेवून देणं इथं अपेक्षित आहे. ह्या पत्रपत्रावरती आपण मातीचा नमुन्या संदर्भात सविस्तर माहिती द्यायला हवी, जसं की शेतकऱ्याचं संपूर्ण नाव, त्याचा पत्ता, त्याचा आधार क्रमांक हा फार महत्त्वाचा आहे. कारण आपण जेव्हा मृदा आरोग्य पत्रिका तयार करत असतो तर त्यावेळी आधार क्रमांक हा असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर त्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर असायला हवा. आपण आधीच्या हंगामामध्ये कोणतं पीक घेतलेलं आहे, त्याला कोणकोणती खतं टाकली त्याचा सुद्धा आपण तिथं उल्लेख करायचा व पुढील हंगामामध्ये आपल्याला कोणतं पीक घ्यायचं आहे व कोणकोणते वाण घ्यायचे आहेत त्याचा सुद्धा आपण सविस्तर त्या ठिकाणी उल्लेख करायचा. व अशा प्रकारची ही जी चिठ्ठी आहे तिची घडी घालायची व आपल्या पिशवीमध्ये वरती ठेवून द्यायची. आपल्या जमिनीतून घेतलेल्या प्राथमिक माती नमुन्याची जी पिशवी आहे ही पिशवी आपल्या नजीकच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये माती परीक्षण करण्यासाठी पाठवून द्यायची. एकूणच शेतीचं नियोजन करताना जमिनीचं आरोग्य सुदृढ आणि चांगलं ठेवण्यासाठी माती परीक्षणावर आधारित सुयोग्य व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती काळाची गरज बनली आहे.